कृष्ण केवळ रांगत होता. आता इथे बसलेल्या आई बापाने एक उत्तर द्या, आपलं रांगणारं मूल साधारण किती महिन्याचं असतं? मुलं झाले ना, किती महिन्याचं असतं का विसरल्या? 7-8 महिन्याचं. बरं 7-8 महिन्याचं रांगणारं मूल कधी बोलतं का? तो रांगता रांगता बोलत होता, सांगत होता, आई मी माती खाल्ली नाही. बळीराम दादा खोटं बोलतोय, बाकीचे गोपाळ खोटं बोलतायत. यशोदा माता म्हटली, कृष्णा सगळे खोटं बोलतात मी मान्य करते, पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय? म्हणून मारावया तिने उगारिली काठी आणि भुवन ते कोटी 14 एके. रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये यशोदा मैयाला 14 भुवनांचं दर्शन झालं. म्हणजे थोडक्यात काय, जिने त्याचा सांभाळ केला तिला देखील आपला मुलगा कसा आहे, किती मोठा आहे हे कळालं नाही. मग तुम्हाला आम्हाला तो कळेल का? तुका बरं आहे म्हणतात, तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा. त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि आपली भेट वर्षातून फक्त 2दाच होते. कधी होते? आषाढी आणि शक्यतो आपण कार्तिकेला जात नाही, आषाढीला जातो. मग आषाढीला आपण देवाच्या दर्शनाला जर गेलो तर आपण देवाशी गप्पा मारतो का? गप्पा मारायचं जाऊ दे, दर्शन घ्यायला वेळ नाही. आषाढी यात्रेला जर गेलो, लोक 2-2, 3-3 दिवस बारीला लागतात. कुठेतरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपला नंबर येतो. आपण देवाच्या जवळ गेलो, काही काही लोक देवाचे फक्त पाय बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. काही काही लोक देवाचा चेहरा बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. आणि काही काही लोक आपण समोरच्या टीव्हीत दिसू की नाही हे बघतात, त्यांना देवच दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधं त्याचं दर्शन घ्यायला वेळ नाही, तर त्याच्याशी गप्पा मारायला वेळ कुठून असणार? तो भगवंत आपल्याला कळणार कसं काय? भगवंताला कळून घ्यायचंय ना, त्याच्या करता मनामध्ये भाव महत्वाचा आहे. न काष्टी विद्या तो देवो न पाषाणी च मृन्मये भावी ही विद्या तो देवो तस्मात भाव ही कारणम. भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे तो शुद्ध भाव. शुद्ध भावाने आपण त्याला शरण जर गेलो तर भगवान परमात्मा या जगामध्ये कधीच कुणाचं ऋण आपल्या डोक्यावर ठेवत नाही. म्हणून आपण सुद्धा एखाद्यानं आपल्यावर जर उपकार केले ना, तर त्याच्या उपकाराखाली राहायचं, त्याच्यावर अपकार करायचे नाही. ज्ञानेश्वरीत एक ओवी आली, जेथील या कृपे लागीवरू तेथेची होय व्याभिचारू मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. बघा, भगवान परमात्मा सुद्धा आपल्या भक्ताचे उपकार कधी ठेवत नाही. आपण माणसं आहोत. तुम्हाला पटेल असं उदाहरण सांगते. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या प्रदीर्घ वनवासाला निघाले होते, एका घनदाट जंगलामध्ये गेले. घनदाट जंगलामध्ये गेल्यानंतर सीता मातेला खूप तहान लागली होती. सीता मातेचा जीव तहानेने व्याकुळ झाला होता. प्रभू सगळीकडे पाण्याकरता फिरले, पण प्रभूंना पाणी काही मिळेना. सीता मातेचा प्राण अगदी कंठापर्यंत आला होता. तेवढ्यात प्रभू रामचंद्रांना समोर एक मोर दिसला. प्रभूंनी त्या मोराला सांगितलं, मोरा आम्ही वनवासाला चाललोय, माझी बायको पाण्याविना तडफडते, तिचा जीव कंठाशी आलाय, काही कर, पण या जंगलामध्ये कुठे जर पाणी असेल तर कृपया जरा मला त्या पाण्याचा पत्ता सांग. मोराने सांगितलं, इथून अगदी 1-2 किलोमीटर अंतरावर लांब असा पाण्याचा दादाव आहे, प्रभू तिथपर्यंत तुम्हाला यावं लागेल. वन अतिशय घनदाट होतं. प्रभूंनी सांगितलं, चालेल, फक्त मला रस्ता दाखव. पण प्रभू रामचंद्र निघाले, लक्ष्मणजी भैया, सीता माता सगळेजण निघाले. मोर पुढे रस्ता दाखवत होता, पण मोरानं सांगितलं, ज्या ठिकाणी खोल दरी येईल तिथे मी चालणार नाही, मी उडून पुढे जाईल, पण ज्या ठिकाणी तुम्हाला रस्ता समजणार नाही ना, त्या प्रत्येक रस्त्यामध्ये मी माझा एक पिसारा रस्त्यामध्ये टाकेल, आणि त्या माझ्या पिसाच्या म्हणजे माझा एक मोराचा पंख जो असतो ना, एक मोर पिसारा, तो मी एक टाकेल आणि त्याच्यानुसार तुम्ही यायचं. मोर पुढे चालू लागला. जिथे खोल दरी येईल तिथे मोर उडून जायचा आणि आपली पिसा मात्र त्या दरीमध्ये टाकायचा. पाण्याच्या झऱ्यापर्यंत जाईपर्यंत अक्षरशः मोराच्या अंगावरची सगळी पिसं गळून पडली होती. मोराने प्रभू रामचंद्रांना तो पाण्याचा झरा दाखवला. प्रभूंनी ते पाणी आणलं, सीता मातेला पाजलं. पाणी पिऊन सीता माता तृप्त झाल्या. आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी मोराचे पाय धरले, सांगितलं, बाबा तू माझ्या बायकोचा जीव वाचवलास, माझ्या बायकोचे आज प्राण वाचवलेस, तुझे माझ्यावर फार उपकार झालेत, मला तुझ्या उपकारातून उतराई व्हायचंय, पण आता या जन्मात शक्य नाही, पण पुढच्या जन्मात तरी मी तुझ्या उपकारातून उतराई झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ऐका,
मोर 2च वेळेला पंख आपले अंगावरचा पिसा आहेत ती 2च वेळेला टाकतो. एकदा आनंद झाला की तो आपला पिसाऱ्यातले काही मोरपंख म्हणतात ना तो टाकत असतो. आणि ज्या वेळेस त्याचा अंतकाळ जवळ येतो त्यावेळी सगळी त्याची पिसं गळून पडतात. पण मोरा, आज तू माझ्या करता तुझ्या शरीरावरची सगळी पिसं टाकली ना, या जन्मात नाही पुढच्या जन्मात तुझ्या ऋणातून उतराई होईल. आणि मग सत्ययुग गेलं, त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र होते. द्वापार युगा मेलं. द्वापार युगामध्ये तेच प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाले. आणि त्या मोराच्या ऋणातून उतराई होण्याकरता आजही मोराचा पिसारा भगवंतांनी कुठे धारण केला? आपल्या डोक्यावर. कुठे आहे? भगवंताच्या डोक्यावर. म्हणजे थोडक्यात काय, भगवान परमात्मा सुद्धा आपल्या भक्ताचं ऋण ठेवत नाही. आपण मनोभावे त्याला जर काही दिलं तर तो सुद्धा आपल्या भक्ताला दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात, आम्ही त्याचं रात्रंदिवस नामचिंतन केलं. सदा नाम घोष करू हरी कथा, 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 सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त सदा नाम घोष करू हरी कथा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदय भोगोदशा, देहीच विदय भोगोदशा, देहीच विदय भोगोदशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. देहीच विदय भोगोदशा, देहीच विदय भोगोदशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार. संत महात्मे म्हणतात, मनोभावे आम्ही त्याचं चिंतन केलं. सदा नामघोष करू हरी कथा. तुकोबरायांनी करा असं म्हटलं नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन मग हरिपाठ करू, भजन करू, कीर्तन करू. तुम्ही एकटे करा असं म्हणत नाही. सदा नामघोष करू हरी कथा. आणि सगळ्यांनी मिळून जर केलं तर तेने सदा चित्ता समाधान. सगळ्यांनी एकत्र मिळून केलं तर माणसाच्या जीवनाला समाधान मिळतं. म्हणून एवढा मोठा भगवान परमात्मा 24 तास अर्जुन देवाच्या बरोबर राहिला तरी त्याला तो देव कसाही कळाला नाही. एक दिवस अर्जुन आला, भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. अर्जुन भगवंतांना सारखा आडपडद्यानं बोलू लागले. परंतु माझ्या देवाला माझा भक्त काय म्हणतोय हे देवाला सांगण्याची गरज नाही. म्हणून इथे बसलेल्या प्रत्येकाला सांगेल, आपण मंदिरात जर गेलो, कोण म्हणतं देवा मला बंगला दे, कोण म्हणतं देवा मला गाडी दे, कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा मिळू दे. काही काही बायका तर म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे. म्हणता का? असं अजिबात देवाकडे काही मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला की देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळो येते अंतारा, विश्वी विश्वापर, विश्वी विश्वापर, परिहाराची न लगे परी हे अनावर. न सांगता तुम्हा कळो येते अंधारा, विश्वी
अवसान ते घडी अवसान ते घडी पुरो एकी देत नाही न सांगता तुम्हा कळो येते अंतर न सांगताही भक्ताच्या मनातला जाणारा तो मनकवड्या त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय भगवंत विश्वरूप नटले त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली देव म्हटली अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे म्हणून देवानी अर्जुनाच्या प्रत्येक रोमा डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचा विश्वरूप पाहू शकला नाही म्हणून तुकोबारे म्हणतात देव केवढा असेल याचं माप जवळ नाही अभंगाचे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे गम पम गरे नसरे निसा एवढा प्रभू भावे 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 गर गर सरिसा एवढा प्रभू भावे 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 तेने सा पूजे रहावे तेने सा पूजे रहावे 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 होया भक्ती केला तैसा होया भक्ती केला तैसा सारे गम पम गम गरेसा होया भक्ती केला तैसा होया भक्ती केला तैसा तेने संपूर्ण रहावे 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 होया भक्ती केला तैसा होया भक्ती केला तैसा सारे गम गरेसा होया भक्ती केला तैसा होया भक्ती केला एवढा प्रभू भावे तेने संपूर्ण रहावे तेने संपूर्ण रहावे तेने संपूर्ण रहावे आडवं वाजवल्याबद्दल एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे तुकोबारे म्हणतात एवढा मोठा देव आहे किती मोठा अर्जुनाला 1000 डोळे दिले बघता आला नाही एवढा मोठा देव पण कुठे राहतो तेने संपुष्टी राहावे भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे तो भाव संत महात्मे म्हणतात तुम्ही कुठलंही काम करताना मनापासून तुम्ही भगवान परमात्म्याचं चिंतन करू शकता कुठलंही काम करताना
तुम्ही घरामध्ये बसलाय, काही काही लोक म्हणतात हरिपाठाला जायला वेळ नाही, कीर्तनाला जायला वेळ नाही, भजनाला जायला वेळ नाही, नका मंदिरात जाऊन, पण घरामध्ये तुम्ही कुठलंही काम करताना कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईला भवश्याम जाईला भवश्याम होईल दुःखाचे सुख होईल दुःखाचे सुख होईल दुःखाचे तळ येईला अंतकाळी तळ येईला अंतकाळी कलयला अंतकाळी प्राणनाथ वेडी ए जाईला भवश्राम सुख होईल दुःखाचे जाईला भवश्राम सुख होईल दुःखाचे सुख होईल दुःखाचे कळयला अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी कळयला अंतकाळी प्राणप्रयाणाचे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईला भवश्रम दुःख होईल दुःखाचे हे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईला भवश्याम सुख होईल दुःखाचे दुःखाचे वा बुवा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कुठलंही काम करताना तुम्ही देवाचं चिंतन करू शकता. माझी संत जनाबाई, तिनं विठ्ठलाची इतकी भक्ती केली. जनाबाई दळायला बसली की देवही यायचा आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचं. एक दिवस जनाबाई म्हटले, का रे देवा, तुम्हाला रोज दळण दळू लागण्याकरता येतो देवा, आज दळण दळताना माझी एक अट आहे. देव म्हटला, काय गं जणी? जनाबाई म्हटली, देवा आज दळण दळताना मी पुढे म्हणते, तू माझ्या पाठीमागं म्हणायचं. ठीक आहे. जनाबाई आणि देव दोघ जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईनं ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवानं पाठीमागं म्हणावं, पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. देवानं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईनं म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. आणि देवानंही म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई. देवा, तुला काही वेळ लागलं का? काय झालं जणी? अरे रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. जनाबाईने देवाची किती भक्ती केली.
का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, जनाबाईनं झाडून काढावं, देवानं केर भरावा. इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आज लक्षात ठेवा, समाजामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे ना. आता अगदी ग्रामपंचायत मध्ये आले, अर्ध्या महिला अर्धे पुरुष. तुमच्याही गावच्या सरपंच महिलाच आहे ना, आल्यात का? मला त्यांचं सौजन्य आहे आज. बरं, मग एखाद्या बाईनं सांगितलं, हो आता मीही या गावची सरपंच काय, उपसरपंच काय, सदस्य काय, तुमचा इतका अधिकार आता मलाही प्राप्त झालाय, मग मी आतलं घर झाडले, तुम्ही बाहेरचा ओटा झाडाल का? बायको सरपंच झाली तरी हो का नाही? काहीतरी बोला. नाही, थोडं झाडीत जा, अजिबात झाडायचं नाही. स्त्रिया कितीही मोठ्या पदावर गेल्या, स्त्रियांची कामं ही स्त्रियांनीच करायची असतात आणि पुरुषांची कामं ही पुरुषांनीच करायची असतात. नाहीतर काही काही पुरुष लोकांचं जीवन अजूनही असं आहे, एखादी बायको म्हटली जा दळायला का बिचारे चालले दळायला, बायको म्हटली घासा भांडे का लागले भांडे घासायला. त्याला पुरुष म्हणत नाही, त्याला आपल्या गावठी भाषेत एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि ओझे वाहून वाहून मेला. माहिती आहे ना? म्हणजे अशा पद्धतीनं आपण जीवन जगतो बरं का. एका गावात एक बाई आपल्या नवऱ्याकडून सगळी कामं करून घ्यायची, कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, झाडलोट करणं, सगळी कामं नवऱ्याकडून करून घ्यायची. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या काही बाई लाज वाटत नाही तुला, सगळी कामं नवऱ्याकडून करून घेते. पण त्या बाईला लाजच वाटत नव्हती. एक दिवस सकाळी उठले, नवऱ्याला सांगितलं तुम्ही वर्षभर काम करता, आज तुम्ही अजिबात काम करायचं नाही. नवऱ्याला बसायला पाठ दिला, त्याला आंघोळ घातली, नवीन कपडे त्याला घालायला दिले, त्याच्यासमोर 5 पक्वाडणाचं भोजन ठेवलं आणि म्हटली निवांत जेवा आणि जेवले का आराम करा. तो म्हटलं काय ग, वर्षभर मला राबून घेतेस आणि आज तुला देव कुठला पावलाय का मला आज आयतं ताट जेवायला दिले. ती म्हटली अहो मला देव वगैरे काही पावला नाही, तुमच्या लक्षात नाही का म्हटली आज बैल पोळा येते. कारण तुम्हाला माहिती फक्त पोळ्याच्या दिवशी बैलाला काम सांगत, त्या दिवशी बैलाला आराम असं. मी बैलाबद्दल बोलते बरं, माणसांबद्दल नाही, गैरसमज करू नका. म्हणजे ते त्यांनीच करायचं, आपण फक्त ऐकायचं. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. पुढे जाऊन सांगते, भावामुळे भक्तीमुळे जनाबाईनं किती मोठा अधिकार प्राप्त केला होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची, भांडण करून देवाला शिव्या द्यायची आणि शिव्या देऊन काय म्हणायची, अरे काळ्या विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली, जन्म सावित्री पिढाली आली, तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे, उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जनी. अंगणामध्ये उभी राहायची आणि देवाला म्हणायची अरे काळ्या तुझी रांड रंडकी झाली. अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजाऱ्याच्या बाईला द्या बरं, द्या बरं. प्रयोग करू नका, तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही. ही जनाबाई होती. देवाकरता महत्वाचा आहे तो भाव, देवाकरता गरज आहे ती भावाची. एवढा मोठा प्रभू आमचा जनाबाईने पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भावाचा दोर. धरिला पंढरीचा जोर, धरिला पंढरीचा जोर, धरिला पंढरीचा जोर, धरिला पंढरीचा जोर. गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा
त्यांच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भावाचा दोर. एवढा मोठा प्रभू आमच्या यशोदा मातेनं पकडला. कसा पकडला? त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. माऊली हरिपाठात वर्णन करते, भाऊबळे आकळे ए रविना कळे करतळी आवळे तैसा हरी. भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे तो भाव, देवा करता गरज आहे ती भावाची. म्हणून संत महात्मे म्हणतात आम्ही मनोभावे त्याचं नाम चिंतन केलं. संत महात्मे म्हणतात कधीही आम्ही त्याचं चिंतन करतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कुठल्याही काळी, कुठल्याही ठिकाणी आणि कुठल्याही जन्मामध्ये. बघा आपल्या जन्माला बंधनकारक आहे. मनुष्य योनीमध्ये आपण देवाचं चिंतन करू शकतो. कावळ्याच्या कुत्र्याच्या योनीमध्ये आपण मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणू शकत नाही. पण संत महात्मे म्हणतात आमच्या जीवनामध्ये जन्म आणि मरण नावाची गोष्ट बंधनकारक नाही. नाही आम्हा जावे मरावे लागत, 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 नाही आम्हा जावे मरावे लागत. राहो अखंडित जैसे तैसे जैसे तैसे, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. राहो अखंडित जैसे तैसे जैसे तैसे, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत, मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, मरावे लागत. संत महात्मे म्हणतात आमच्या जीवनामध्ये जन्म आणि मरण या गोष्टी ठरलेल्या नाहीत. नाही आम्हा जावे मरावे लागत. आम्ही संत महात्मे म्हणतात आम्ही जन्माला येत नाही, आम्ही मरतही नाही. त्यांचा अवतार होतो आणि अचानक ते या जगातून निघून जातात. ते अजरामर आहेत. म्हणून संत महात्मे म्हणतात आम्ही मनोभावे त्याचं चिंतन केलं म्हणून तो भगवान परमात्मा आम्हाला प्रसन्न झाला. संतांनी जो मार्ग सांगितलाय संतांचं कधीतरी ऐकत जा. काही काही लोक ना जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची. करा म्हटले. काय काय लागतं यादी करून दिली. ब्राह्मणानं तिला सगळी यादी करून दिली. सांगितलं अजून काय लागतं. त्या भटजी बुवाने सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करण्याकरता लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. ब्राह्मण म्हटले मग तुम्हाला पूजा करता येणार नाही, दुसरी जोडी बसवा. म्हटली असं कसं, पूजा मलाच करायची. ब्राह्मण म्हटले बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती म्हटली असं कसं. पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर गेले आणि ऐन वेळी त्यांची बायको जर तिथे पूजेला हजर नसेल तर पुरुष लोक बायको म्हणून खिशामध्ये काय ठेवतात तो तुम्हाला अनुभव दिसतो काय ठेवतात? सुपारी. मग पुरुष लोक जर बायको म्हणून सुपारी ठेवतात तर आमच्याकरता नवरा म्हणून काही ऑप्शन. ब्राह्मणानं सांगितलं बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. म्हटले असं कसं, काहीतरी असेलच ना, काहीतरी उपाय सांगा, जरा अभ्यास करा, पोथी पुराण बघा आणि हवं तर 2 दिवसांनी सांगा. त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरात तो ब्राह्मण म्हटला बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना, तुम्ही एखादा बटाटाच घेऊन बसा. जे लोक कधी ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय. संत महात्म्याने जो मार्ग सांगितलाय, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही,
ज्या मार्गाने संत महात्मे गेलेत ना त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला मार्गक्रमण करायचंय. म्हणून तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा देव आहे पण आपण त्याची ज्याप्रमाणे भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. अभंगाचे दुसरे चरण. होय भक्ति केला कैसा, 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 होय भक्ति केला कैसा. पुरवी धरावी धरावी तीच्या, पुरवी धरावी धरावी तीच्या, होय भक्ति केला कैसा, होय भक्ति केला कैसा, होय भक्ति केला कैसा, होय भक्ति केला कैसा. पुरवी धरावी तीच्या, पुरवी धरावी तीच्या, होय भक्ति केला कैसा, 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 होय भक्ति होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ती इच्छा. तुकोबाराय म्हणतात ज्याप्रमाणे आपण त्याची भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. पण भक्ती अशी करा की जी माझा भगवान परमात्मा इच्छा अशी करा जी माझा भगवान परमात्मा पूर्ण करेल. काही काही लोक नेहमी दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करतात. दुसऱ्याचा वाईटाचा विचार कधी करायचा नाही. संत महात्मे म्हणतात अधिकारी संत कोणाला म्हणतात. अधिकारी या शब्दाचा अर्थ असा आहे अधिकार आणि मग दुसऱ्याला सांग त्याला म्हणतात अधिकार. आमचे संत महात्मे अधिकारी आहेत. त्यांनी मनापासून देवाचं चिंतन केलं, मनापासून भक्ती केली. मग संत महात्मे म्हणतात आम्ही केली म्हणून आम्ही तुम्हाला करण्याकरता सांगतोय. या कलियुगामध्ये आपल्याला आपला उद्धार जर करायचा असेल तर भगवत चिंतनाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आणि संत महात्मे म्हणतात आम्ही तुम्हाला रात्रंदिवस विनंती करतोय. माझे नाथ बाबा तर तुम्हाला मला प्रत्येकाला पुन्हा पुन्हा विनंती करतात बाबांनो तुम्ही इथून पाठीमागे नसेल केलं देवाचं नामचिंतन पण इथून पुढे तरी करा. आणि माझे नाथ महाराज तुम्हाला मला प्रत्येकाला पावलो पावली सावध करतात. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटे बा काळ बांधून नेईल, सरते शेवटे बा काळ बांधून नेईल. टाळी वाजवा, टाळी 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 वाजून घ्या. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल 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 पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल 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 पिंगळा महाद्वारी. घोळ घोळा वाजती टाळ झन झना नादर साळ, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकून 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 सांगावया आले या माई माझे नाव, शकून सांगावया आले
उचित हो करुणी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायाच आलो दान मागायाच दान मागायाच आलो दान मागायाच शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग 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 बया हे पिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल एकनाथ महाराज म्हणतात आम्ही तर तुम्हाला उपदेश करतोय तुम्ही देवाचं चिंतन करा मग आज तुम्ही जर नाही ऐकलं हे जरी नाही कालं मग दुसरा येईल म्हणजे आमचं जर ऐकलं नाही तर दुसरा म्हणजे यमराजा येईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी संत महात्मे वेळोवेळी तुम्हाला मला प्रत्येकाला पावलो पावली सावधान करतात सावधान लग्न लागताना सुद्धा बरं का प्रत्येक मंगलाष्टक झालं की शब्द येतो शुभ लग्न म्हणजे जोपर्यंत माणूस एकटा असतो ना तोपर्यंत तो सुखी असतो काय तो सुखी असतो आणि एकदा का त्याच्या डोक्यावर अक्षदा पडल्या सावधान तो झाला का तिथून पुढे त्याच्या जीवनामध्ये आणा शब्द चालू होतो आणा आणा कळताना साखर संपली आणा तेल संपलं आणा किराणा संपला आणा कपडे आणा साडी आणा दप्तर आणा आणि सगळ्यांना आणता आणता माणूस काना कधी होतो त्याचं त्यालाच कळत नाही म्हणजे हे संत महात्मे तुम्हाला पावलो पावली उपदेश करतात बरं भगवान परमात्म्यावर भाव महत्वाचा आहे ना मनापासून त्याच्यावर भाव ठेवा काही काही लोकांची वेडी भक्ती असते काही काही लोक तीर्थाला जर गेले ना तर ते बाहेर पेड्यावाले असतात त्यांच्याकडून पेढे घेतात आणि देवाच्या तोंडात भरवतात कोंबून कोंबून देव खातो का कोंबून कोंबून देवाच्या तोंडात पेरा भरवतात आणि आपण जर बाहेर गेलो देवाच्या तोंडात काय येतात मुंग्या काय येतात मुंग्या काही काही बायका तर एवढे विचित्र देवाच्या तोंडात पेरा भरवला अजून पाठी मागून जातात आणि पाठीला पण पेढा लावतात आता देव काय पाठीने पेढा खातो म्हणजे काही काही लोक तर भक्ती कशी करतात माझं आपल्याला सुद्धा कळत नाही त्याला भाव म्हणतात असो पण ज्याचा त्याचा भगवान परमात्म्यावरचा भाव हा महत्वाचा आहे म्हणून एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा संत महात्मे म्हणतात माझा भगवान परमात्मा काय करतो त्याच्यावर जर भाव ठेवला तर हृदयामध्ये भगवंताला जागा देतो तेने संपुष्टी राहावे कुणाला जागा दिली सगळ्या जगाला माहिती आहे माझ्या संत सावता महाराजांनी तो जगाचा बाप आपल्या हृदयामध्ये साठवला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता आणि साठविला दाता तरी लोक्याचा जगाचा बाप माझ्या संत सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये साठवला दुसरे म्हणजे कोण अधिकारी भक्त म्हणजे माझे भक्त हनुमंतरायांनी देवाला आपल्या हृदयात जागा दिली ऐका ज्या वेळेला अयोध्येमध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांचे सत्कार केले पण मारुतीरायांचा सत्कार केला नाही सीता मातेला थोडंसं वाईट वाटलं रामायणामध्ये हनुमंतरायांच्या सगळ्यांवर उपकार आहेत मग
प्रभूंनी सगळ्यांचे सत्कार केले पण हनुमंतरायांचा सत्कार केला नाही. सीता माता उठल्या, आपल्या गळ्यात जो काही नवरत्नांचा हार होता तो हार काढला आणि हनुमंतरायांच्या गळ्यात घातला. आता हनुमंतराय त्या मण्याकडे अशी निरखून बघू लागले. बघता बघता एक एक मणी दाताने तोडू लागले आणि बघता बघता संपूर्ण हारच तोडला आणि जमिनीवर फेकून दिला. एक जण उठला, म्हटला हनुमंतराया, तुझ्यासारख्या वानराला या हाराची काय किंमत रे? काय झालं? सीता मातेने एवढा नवरत्नांचा हार तुला प्रेमानं गळ्यात घालायला दिला आणि तू तो फेकून दिलास. हनुमंतरायांनी शांतपणे उत्तर दिलं, ऐका, सीता माता मला प्रियच आहेत. सीता मातेने मला हार दिला, मी प्रेमानं गळ्यामध्ये घातला, पण त्या हाराच्या मण्यामध्ये मी माझे प्रभू रामचंद्र आहेत की नाही त्यांना मी शोधत होतो. माझे प्रभू मला वरून दिसले नाही, मला वाटले मध्ये असतील, म्हणून मनी दाताने तोडण्याचा प्रयत्न केला. मध्येही माझे प्रभू दिसले नाही. मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही ना ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. एक जण उठला, म्हटलं हनुमंतराया, हा देह तुमचा आहे? म्हटले हो. मग तुमच्या देहात राम आहे का? दाखवा. दाखवा म्हटल्याबरोबर हनुमंतरायांनी फाडून या पुली छाती दाविले प्रभू भगवान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हनुमंतरायांनी आपली छाती विदीर्ण केली आणि सगळ्या सभेने त्यांच्या हृदयामध्ये राम सीता लक्ष्मणाला बघितलं. तेने संपुष्टी राहावे. एवढा मोठा जगाचा बाप आहे का? कारण त्यांनी भक्तीत तशी केली. होय, भक्ती केला तैसा तुकोबार आहे. हनुमंतरायांना प्रश्न करतात, हनुमंतराया तुम्ही अशी कुठली भक्ती केली? आम्हालाही जरा त्या भक्तीच्या वाटा दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा? मज दाव व्यासुभटा. आम्हालाही त्या भक्तीच्या वाटा दाखवा. आजही तुकोबारायांनी हनुमंतरायांना भक्तीची वाटा विचारावी. तुकोबारे हनुमंतरायांना म्हणतात, तुम्ही अशी कुठली भक्ती केली हो का तुम्हाला प्रभूंच्या चरणाची सेवा करण्याची संधी मिळाली? हनुमंतराय म्हणतात, मी एकच भक्ती केली, अखंड रात्रंदिवस फक्त प्रभूंच्या चरणाची सेवा केली. दास्यत्व निकट हनुमंत केले म्हणून देखिले रामचरण. मी त्यांच्या चरणाची सेवा केल्यामुळे 24 तास मला त्यांच्या चरणाचं दर्शन झालं. म्हणून एखादा जर चांगल्या मार्गाला चाललाय, भक्ती मार्गाला चाललंय, तर त्याला जाऊ द्या, त्याला मागे आणण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्यानं जर माळ घातली आणि तो आळंदी पंढरपूरला निघाला, लोक म्हणतात कधीपासून सुधारला, चालला का टाळ कुटायला? अरे एखादा सुधारतोय त्याला सुधरू द्या, त्याला मागे आणण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हीही त्याच्या बरोबर सुधरा, पण त्याला मागे आणू नका. काय परमार्थाच्या आड कधी यायचं नाही. आड आला म्हणून फोडी येला डोळा आणि बळीने शुका आंधळा केला. परमार्थाच्या आड येणारा गुरु असू द्या, आईबाप असू द्या, कोणी असू द्या, परमार्थाच्या आड येणारी माणसाला भगवान परमात्मा सुद्धा आडवात जातो, लक्षात घ्यायचं. म्हणून सगळ्यांच्या आड या, पण परमार्थाच्या आड कधी यायचं नाही. आपली भक्ती फार महत्वाची. काही काही लोक म्हणतात बघा की दशकिरीच्या दिवशी एखादा पिंड जर मांडला तर लोक म्हणतात, भटजी लोक पूर्व पश्चिम उत्तर तीनही दिशांना पिंड ठेवतात. दक्षिणेला ठेवतात का? मला काही माहिती नाही. ठेवतात ते मी असं ऐकलंय. ठेवत नाही का? तर त्याच्या पाठीमागचं शास्त्र असं आहे, असं म्हणतात की दक्षिण दिशेला राक्षस असतात. पण आता मग आपण 3 दिशांना पिंड ठेवतो, दक्षिणेला ठेवत नाही. पण तो पिंड घेऊन कावळा जर दक्षिणेला गेला तर, म्हणजे
काही काही लोक आहे ना विनाकारण एखाद्या गोष्टीचा भाव करतात बघा, असं काही नाहीये. लोक म्हणतात दक्षिण दिशेला घराचं तोंडही करायचं नसतं. का तर आपण कमवलेलं सगळं राक्षसाच्या मुखात जातं, म्हणून दक्षिणेला तोंड करायचं नसतं असं म्हणतात. पण ऐका, आपले भाऊबंद जर आपल्याला पूर्व पश्चिम उत्तरेला तोंडच काढून देत नसतील तर आपण तोंड कुठे करतो? दक्षिणेकडे. आणि तुम्ही पूर्वेला जरी तोंड केलं पण घरातले जर राक्षस असले ते कुठे जाईल? राक्षसांच्या तिकडेच जाणार आहे. बघा, माझ्या शबरी मातेनं प्रभूंची वाट बघितली. कितीतरी हजारो वर्ष शबरीनं वाट बघितली हो, अनेक वर्ष. मग शबरी माता अशी तिकडे बसली, पूर्वेला बघायची. माझे प्रभू पश्चिमेकडून आले तर, माझे प्रभू दक्षिणेकडून आले तर. दक्षिणेकडून काय राम येणार आहे? या जगामध्ये सगळीकडे देव आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला असं काही नाहीये बर का. म्हणून शबरी मातेनं सगळीकडे बघितलं, प्रत्येक वाटेकडे डोळे लावायचे. माझे प्रभू या दिशेने आले तर, माझे प्रभू त्या दिशेने आले तर. सगळ्या वाटेमध्ये ती फुलं टाकायची. पण शबरीच्या अवस्थेला प्राप्त होईपर्यंत आपली वाट लागेल. लक्षात आलं का? शबरीच्या अवस्थेला पोहोचेपर्यंत आपली वाट लागेल. माझ्या शबरी मातेनं इतकी भक्ती केली का एक दिवस भगवान परमात्म्याला तिच्या करता यावं लागलं. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब आएगे रघुवीर आसन पर बैठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथ से खिलाऊंगी. साथ मेरे लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. शबरी मातेने जशी भगवंताची भक्ती केली ना, तशी तुम्हाला मला सुद्धा करायची. होय भक्ती केला तैसा, जशी भक्ती तसा देव. पुरवी धरावी ती इच्छा. एकाने भगवंताकडे बायको मागितली, देवा तुझ्यासारखी मला बायको पाहिजे. भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाली. एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली तर माझ्या देवानं त्याचा भाऊ पाहून सगळा गाव सोन्याचा करून दिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिणीला, पुष्टी पोहे घेऊनिया, त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखुनिया. गाव सोनियाचा दिला, गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो. एकाचा भाऊ बघितला, सगळी सुदाम नगरी सोन्याची करून दिली. एकाने भगवंताकडे मुलगा मागितला, देवा तुझ्यासारखा मला मुलगा पाहिजे. तर द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं त्या वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. पुरवी धरावी ती इच्छा. भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. पण इच्छा पूर्ण करत असताना तुकोबरे म्हणतात, माझ्या देवाला व्यवहार पक्का समजतो. देव प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो. घेतल्याशिवाय कुणाला काही द्यायचं नाही. हे देवाचं पहिलं कार्य आहे. नामदेवराय म्हणतात, घेसी ते महादेशी ऐसा असं शिवदार, काय उघडू देवा तुझे कृपणाचे दार, काय उघडू देवा तुझे कृपणाचे दार. नामदेवराय म्हणतात, देव प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो मग देतो. घेतल्याशिवाय कुणाला काही द्यायचं नाही. हा देवाचा स्वभाव आहे. आजही काही काही लोक म्हणतात, देवानं मला काय दिलं, देवानं मला काय दिलं. पण त्या अगोदर आपण देवा करता किती दिले फार महत्वाचे. आपण त्याच्या करता द्या.
आपण एका हाताने द्या, माझा भगवान परमात्मा अनंत हाताने तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. अनंत हातानं देणं हा देवाचा स्वभाव आहे. गावात सप्ताह चालू आहे, देणगी मागायला जायची गरजच नाही. ज्याने त्यांनी आपली देणगी मंदिरात आणून द्यायची. का? सप्ताह कुणाचा एकाच नाही, गावकीचा आहे तो. म्हणून माझ्या घरी कुणीतरी येईल आणि मग मी देणगी देईल असा विचार करायचा नाही. सरळ मंदिरात यायचं, मंदिरातच देणगी द्यायची. मोकळ्या मनाने, कुणी मागून देण्यात आणि स्वतःच्या मनाने देण्यात याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. लोक काय म्हणतात, काही लोकांकडे देणगीला गेलं की ते म्हणतात घरात कुणी नाही, नंतर या. काय सप्त्यावाले 4 वेळा तुमच्या घरी फेऱ्या मारतील म्हणजे. आणि काही पुरुष लोकांचं असं आहे. एक जण तर सप्त्याला देणगी मागण्याकरता गावकरी गेले. बोला फक्त, म्हटले काय पाहिजे, जे पाहिजे ते देणार. द्या म्हटले, तुम्हाला काय द्यायचंय. थांबा म्हटलं जरा, तिला विचारून मग देतो. म्हणजे काही लोक बरं का, मग तिला विचारून जर देत असेल, नवरात घरात नसताना तुम्हाला द्यायला काही हरकत आहे? नवरा घरात नाही, द्या ना 2000 रुपये काढून. देव तुम्हाला 4000 रुपये देईल. देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशी आणि मग देशी, घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा तू किती मोठा आहे, तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, 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 सूर्याशी चालणे तुझ्या बळे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, 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 ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचा थेंबही खाली गळत नाही. आणि तू तुझ्या भक्ताची परीक्षा पाहतोस. बरं, परीक्षा पाहून देवा, एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो, पण आपल्या भक्ताकडे काय मागतो? अभंगाचे 3रे चरण. एवढा जगदाने, एवढा जगदाने, एवढा जगदाने, ओ एवढा जगदाने, 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 मागे तुळसी तळपाने, मागे तुळसी तळपाने, मागे तुळसी तळपाने, मागे तुळसी
एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा जगाचा बाप आहे, पण आपल्या भक्ताकडे काय मागतो तर एक तुळशीचं पान मागतो. भगवान परमात्मा म्हणतात माझ्या भक्तानं मला मंदिरात येताना भेटायला येताना रिकामी हाताने यायचं नाही, तर काय बरोबर आणावं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेषती तदहम भक्ती पह्यतम मशामी प्रेतात्मनः एर पत्र पुष्प फळ ते भजावयामी स केवळ वाचनियमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडे पान फुल आणि फळ मागतो. मग तुळशीचं पान मागितलं तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, माझा भगवान परमात्मा विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. ये भोळ्या शंकरा ये भोळ्या शंकरा हे भोला शंकरा, हे भोला शंकरा, ये भोळ्या शंकरा ये भोळ्या शंकरा हे भोला शंकरा, हे भोला शंकरा. आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. ये भोळ्या शंकरा महादेवा ये भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोला शंकरा, हे भोला शंकरा, हे भोला शंकरा. आपल्या भगवान महादेवांना आवडतं बेलाचं पान. विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा आणि महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. देव आपल्या भक्ताकडे काय मागतो? एक तुळशीचं पान. तुळशीचं पान मागतो. कुणाकडे मागितलं? एक शेवटचं उदाहरण सांगते. ज्या वेळेला माझ्या तुकोबारायांच्या घरी देव पाहुणे आले होते. पाहुणे घरासे आजली ऋषिकेसी काय करू उपचार, काय करू उपचार, खोप मोड की जर जर घरी मोड किया बाजा वरी वाकळांच्या शेजार. पाहुणे घरासी आजले ऋषिकेसी काय करू उपचार, काय करू उपचार, खोप मोड की जर जर, काय करू उपचार, खोप मोड की जर जर. तुकोबारायांच्या घरी देव पाहुणे आले. बसण्याकरता मोडक्या बाजा होत्या, त्याच्यावर गोधडी होती. पाहुणे आली नेमके जेवायच्या वेळेवर. पुरेसं अन्नही घरात नव्हतं. तुकोबारायांच्या बायकोनं दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कण्या. कण्यांचं भोजन देवाला दिलं. कण्यांचं भोजन झाल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये मुखशुद्धी करता जो काही विडा म्हणून देतात, त्याच्यामध्ये पान असतं, सुपारी असते, बडूसोप असते, लवंग असतात, वेलची असते. काहीतरी मुखशुद्धी करता द्यावं अशी प्रथा आहे. हे तुकोबारायांच्या घरी नव्हतं. तुकोबाराय लाजले. जगाच्या बापानं माझ्या घरी कण्यांचं भोजन केलंय, मुखशुद्धी करता बडीसोप द्यावी, पान द्यावं, सुपारी द्यावी, तेवढीही माझी परिस्थिती नाही. तुकोबाराय लाजले. देवाच्या लक्षात आलं. तुकोबाराय देव म्हटले तुकारामा लाजण्याचं कारण नाही, मुखशुद्धी करता काय देवा प्रश्न पडलाय ना. हो देवा. देव म्हटले लाजू नका तुकोबाराय, घराच्या बाहेर तुळशी वृंदावन आहे देवा, जा आणि तुळशीचं पान आणा. तुकोबारायांनी तुळशीचं पान आणलं, देवाच्या हातावर दिलं आणि माझ्या देवाने ते मुखशुद्धी म्हणून खाल्लं. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ मागे तुळशी दळ पाणी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भगवंत म्हणतात तुम्हाला मला शोधायचंय. मी कुठे? न काष्टीविद्या तो देवो न पाशा. तुकोबाराय म्हणतात, भगवंत म्हणतात तुम्हाला मला शोधायचंय. मी कुठे? नाहम वसामी वैकुंठे योगी नामच हृदये यत्र मद्भक्त गायंती तत्र तिष्ठामी नारदा. माऊली म्हणते किंबहुना पांडवा हरिपला घेवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझे नारदा मी उभा जेथे
माझे भक्त गाती तेथे पुंडलिक रायाची पुण्याई पाहून पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये सगुण साकार झाले. ते एकट्या पुंडलिकासाठी नाही, पुंडलिकाचं निमित्त केलं, आला नावा रूपा आणि सगळ्या जगाला तो सोपा झाला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय, 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 हरी 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 जय जय, हरी 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 जय जय, हरी 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 जय जय, हरी 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 जय हरी 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 जय जय, हरी हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय हरी सगळ्यांकरता टाळ्या वाजवा. खूप बरं वाटलं. तुमच्या वडघर ग्रामस्थांचं माझ्यावर असलेले प्रेम, तुमचं प्रेम असंच अखंड कायम राहू द्या. बस गरज आहे तेवढी आशीर्वादाची. खूप आनंद वाटला आज या ठिकाणी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे.
होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. शेवटी तुकोबाराय म्हणतात तो देव पुंडलिका करता आला, पुंडलिकाचं निमित्त केलं, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. सगळ्या जगाला तो देव सोपा झाला. कार्यक्रमाची वेळ ही संपत आली आहे, जास्त वेळ घेणार नाही. ज्या नागपंचमीच्या मुहूर्तावर आपण हा सप्ताह या ठिकाणी आयोजित करतो, एक नागपंचमीबद्दल 2 मिनिटात सांगते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं कालिया नागाचा नाश करून यमुनेच्या पाण्यातून ज्या वेळेला भगवंत वरती आले, तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमी, म्हणून तो दिवस नागपंचमी या नावाने ओळखतात. कालियाचा नाश करून भगवंत वरती आल्यानंतर यशोदा मातेला खूप मोठं दुःख झालं होतं आणि म्हणून त्याचा उलट नाश केला. त्या कालिया सापानं कृष्णाला काही केलं नाही, म्हणून तेव्हापासून माझी यशोदा माता ती वारुळाला म्हणजे नागाकरता दूध घेऊन जायची, तेव्हाची परंपरा. अजून दुसरी परंपरा आहे ती म्हणजे माझी संत बहिणाबाई. पूर्वीच्या काळी महिला शेतावर जायच्या, शेतावर जाताना 2-2, 3-3 महिन्याच्या मुलं सुद्धा बरोबर घेऊन जायच्या. पूर्वीच्या काळी बायकांना कामं खूप असायची, सासूरवास खूप असायचा. मूल घेऊन जा पण तेवढं काम करू नये म्हणून बायका आपल्या 2-2, 3-3 महिन्याच्या मुलांना शेतावर घेऊन जायच्या. माझी संत बहिणाबाई आपल्या 2-3 महिन्याचं बाळ शेतावर घेऊन गेली. त्या बाळाला एका पाठीखाली झाकून ठेवलं आणि ती माता काम करत होती. पण माता गुंतली कामासीन चित्त तिचे बाळापाशी. पुन्हा पुन्हा ती आपल्या मुलाला बघायची, आपलं मूल झोपलंय का, पुन्हा पुन्हा बघायचे. काम करता करता माझ्या संत बहिणाबाईचं लक्ष गेलं, ज्या पाठीखाली तिने बाळाला झाकून ठेवलं होतं त्या पाठीच्या जवळ एक नाग आला होता. त्या नागाने पाठी उबडी केली होती आणि फणा काढून तो नाग त्या बाळाच्या तोंडासमोर खेळत होता. काय अवस्था झाली असेल त्या मातेची. त्या ठिकाणी आपण जर असतो आपली काय अवस्था झाली असती. पण माझ्या बहिणाबाईला माहिती होतं त्या कालिया सापाचा नाश जर भगवान श्रीकृष्ण परमात्मा करू शकतो, आता माझ्या बाळाला वाचवायचंय. इथल्या लोकांना आरडाओरडा करून फायदा नाही. माझ्या बहिणाबाईनं भगवान श्रीकृष्णाचा धावा करायला सुरुवात केली आणि माझी बहिणाबाई भगवान श्रीकृष्णाचा धावा करते. बहिणाबाईच्या ओव्या प्रसिद्ध होत्या आणि गोड आवाजामध्ये माझी बहिणाबाई त्या भगवान श्रीकृष्णाचा धावा करू लागली. ऐका बरं 2 मिनिटं. ऐकू ये अराई धावा धावा घात झाला, अरे धावा रे लवकरी आंब्या खाली नाग आला. फणा उभारता नाग होता त्यामधी दंग, हारा उपडा पाडोनी तान्हा खेळे नागा संग. हात जोडते नागोबा माझ वाचवरे तान, आले नको देऊ डंख तुले शंकराची आन. आता वाजव वाजव बालकिसना तुझा पावा, सांग सांग नागोबाले माझा आय करे धावा. तेवढ्यात नाल्याकडे ढोकऱ्याचा पोवा वाजे, त्याच्या सुराच्या रोखान नाग गेला वजे वजे. तव्हा आली आंब्या खाली उचलले तान्हक्याले, फुकी सले दोन्ही कान मुके कितीक घेतले. देवा माझा रे नागोबा नाही तान्ह्याले चावला, स्वतः वयसनी तान्हा माझ्या तान्ह्याशी खेळला. कधी भेटतील तव्हा होतात रे गाठी भेटी, येत्या पंचमीला आणीन तुला दुधाची रे वाटी. येत्या पंचमीला आणीन तुला दुधाची रे वाटी. अशा प्रकारे म्हणजे संत बहिणाबाई म्हणाल्या काय की बरं झालं माझ्या बाळाला दंश नाही केला. जेव्हा नागपंचमी येला प्रत्येक सणाला मी तुझ्या करता दुधाची वाटी नेली, याकरता मी तुला दरवर्षी नागपंचमीला दूध पाजील, पण माझ्या बाळाला विष कधी पाजू नको. याच्याकरता नागपंचमीचा सण आपण साजरा करतो. पत्रिका
नागपंचमीमध्ये. आणि त्याच नागपंचमीच्या मुहूर्तावर आज मोठ्या आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने या ठिकाणी पार पडतोय. आपल्या या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटला की थोड्या मोठ्यांचे संतांचे आशीर्वाद लागतातच. आपल्या गावाचं हे 96 वर्ष आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सव पार करायला आपल्याला फक्त एक 4च वर्ष राहिले. आणि ते वर्ष म्हणजे त्याची आपण सगळे आनंदाने वाट बघूया आणि भगवत चरणी प्रार्थना करूया की इथं जेवढी माणसं हजर आहेत 100वे वर्ष प्रत्येकाला बघू दे. कारण इतका आनंद आपण सप्त्याचा घेतो. सप्ताह म्हणजे आपल्याकरता सण असतो नाही का. आपण वर्षभर वाट बघतो की हा सप्ताह आमच्याकरता येईल कधी. म्हणून आपल्या गावात खूप वर्षापासून चालत असलेल्या आपल्या पूर्वजांची परंपरा या ठिकाणी चालू आहे. कैलासवासी सुखनिवासी संत गुरुवर्य माधव स्वामी पुर्णेकर महाराज, कैलासवासी खंडू देवाजी पाटील, कैलासवासी शिवनार बाबा पाटील, हरिभक्तपरायण कैलासवासी गणपत बुवा, कैलासवासी दत्तात्रय बुवा यांच्या प्रेरणेने आणि वडघर ग्रामस्थांच्या सहकार्याने चालत असलेला हा नामसप्ताहाचा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ, स्वाध्याय परिवार, सर्व महिला मंडळ, सर्व बचत गट वडघर यांच्या वतीनं हा नामसप्ताह मोठ्या आनंदाने उत्साहाने चालू आहे. आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे त्या कार्यक्रमाचं सौजन्य सौ भाग्यशीलताई, आपल्या गावातील सरपंच, सुषमाताई जालिंदर पाटील माजी सरपंच, सौ पौर्णिमाताई आणि नंदकुमार भाऊ पाटील, गुरुनाथ भाऊ जाधव यांच्या सौजन्याने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. ज्ञानदाता सुखी भव. माझंच नाही, प्रत्येक कीर्तनकाराच्या कीर्तनाचं मानधन अनेक लोकांनी दिले. सौजन्यकर्ते मोठमोठे आहेत. ज्ञानदान देण्याकरता आज अनेक लोक तयार आहेत. लोक भांडतात अक्षरशः, हे कीर्तनकार आम्हाला द्या, ते कीर्तनकार आम्हाला द्या. गावकरी म्हणतात आत्ता नाही पुढच्या वर्षी या. अन्नदानाकरता सुद्धा आज लोक भांडतायत. आता खरं लोकांना परमार्थाचं महत्त्व पटलं. प्रत्येक जण म्हणतो आजची संत पंगत मला पाहिजे. सप्ताह 8 दिवसाचा असतो, जास्त दिवस मिळू शकत नाही. म्हणजे परमार्थाचं महत्त्व कळायला लागले आणि याच्यात खरा आनंद आहे. मी संतोष बुवांच्या स्टेटसला रोज बघते का हरिपाठाचा आनंद तुम्ही ग्रामस्थ मंडळ इतके घेता की महिला मंडळ, मुलं मुली, गावातील तरुण मंडळी, आपली ग्रामस्थ मंडळी, पण सगळेजण या कार्यक्रमाचा हरिपाठाचा आनंद घेता. असाच आनंद, असाच उत्साह इथून पुढेही तुमच्या चेहऱ्यावर राहू दे अशी भगवतचरणी या ठिकाणी प्रार्थना करते. आणि आज या ठिकाणी ज्यांनी गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ती मृदुंगाचार्य, महाराष्ट्रात ज्यांचं खूप मोठं नाव आहे ते आमचे आदरणीय हरिभक्तपरायण तेजस महाराज मडवी यांनी अतिशय गोड सेवा दिली. महाराजांचे जरा टाळ्या वाजवून स्वागत करूया. या ठिकाणी ज्यांनी हार्मोनियमची सेवा दिली ते आमचे आदरणीय मामा, त्यांनीही या ठिकाणी गोड हार्मोनियमची सेवा दिली. महाराजांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायण्याचं काम केलं ते कारिवली गावचं भूषण, शास्त्रीय संगीतामध्ये ज्यांचा कोणी हात धरू शकत नाही ते आमचे आदरणीय हरिभक्तपरायण सुनील महाराज, आपल्या गावचं भूषण, आमचे आदरणीय हरिभक्तपरायण संतोष बुवा, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. त्यांच्याच कॉन्टॅक्टच्या माध्यमातून येण्याचा योग आला. आपली माझी विद्यार्थिनी भूमिताई पाटील आणि ही सगळी टाळकरी मंडळी आपल्या वडघर गावातील टाळकरी आहेत. कारिवलीचे आमचे भाऊ आहेत, कालवारचे आमचे भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रंगनाथ बुवा, आत्माराम नाना वळपाड्याचे आमचे भाऊ, आमच्या बाळगोपाळ भजन मंडळाचे गायक आमचे मधुकर बुवा, खारभाऊचा सोनू, आदरणीय वडघरचे महाराज, तिकडे आमचे बाबा, माझ्या विद्यार्थिनी सायली, ज्योती, माझी छोटी कन्या ध्येया, अवंतिका, योविका, ही सगळी मंडळी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाली. सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. टाळकऱ्यांचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार. विनेकरी आमच्या आई, अतिशय परमार्थाचा त्यांना आनंद आहे, त्यांचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्याने सुंदर गोड पोचवला सृष्टीमल्या भाऊंचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग या कार्यक्रमाकरता उपस्थित झालात. आपल्या वडघर गावातून डुंगे, कालवार, कारिवली, खारभाव अशा या सगळ्या परिसरातून आपण आलेली भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने प्रत्येक गावोगावी तुम्ही येता आणि त्या गावातल्या कार्यक्रमाची शोभा वाढवता. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आल्याबरोबर ज्यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला ते आमचे आदरणीय उमेश भाऊ, त्यांचं या ठिकाणी आभार. मला संतोष भाऊंनी कालच फोन केला होता की ताई जेवणाला आमच्याकडे या, म्हटलं नको. रोशन भाऊंचाही सकाळी फोन आला, ताई जेवणाला आमच्याकडे या, म्हटलं नको.
कमलाकर भाऊंचाही फोन आलता, ताई जेवायला या, म्हटलं नको. त्यानंतर जगन दादा, आमचे किशोर जावई, अनेक मंडळींनी या ठिकाणी मला सकाळपासून फोन केला. आमचे जालिंदर भाऊ असतील. पण आता एक सप्ताह एकदाच जेवायचे, जेवणार कुठे कुठे नाही का. म्हणून आपण सर्वजण मनापासून आमच्यावर प्रेम करता. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच पाठीशी राहू द्या. अजूनही आपल्या समाजाचं नाव पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. बोलताना चुकलं असेल तर क्षमस्व. झालेली सेवा भगवान महादेवांच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर चालेल चालेल चालेल. आला नामरूपा, हा म्हणा. आला नामरूपा, आला नामरूपा, आला नामरूपा, आला नामरूपा, आला नामरूपा, तुकापणे झाला सोपा, होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ती इच्छा पुरवी, पुरवी धरावी ती इच्छा, पुरवी धरावी ती इच्छा, मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा, सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिले, बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा, मिले सुर मेरा तुम्हारा, पुरवी धरावी ती इच्छा, पुरवी धरावी ती इच्छा,
विठ्ठला वितीच्या होय भक्ती केला तैसा 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 होय भक्ती केला तैसा. बोलताना एक नाव राहिलं आपल्या गावचं भूषण आमचे शिवम महाराज. आज तेजस महाराजांनी त्याला इतकं तयार केलंय 1-1.5 वर्षात तो मृदुंग वाजवायला लागलाय. आपल्या गावचं खूप मोठं भूषण आहे. शिवम महाराजांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमच्या वडूनगर इथून आलेले आमचे आदरणीय रमेश बुवा. गंमत अशी झाली टावर खालीच रेंज गेली. आमचे रमेश बुवा आमचे प्रकाश भाऊ कोपर इथून आलेले आमचे आदरणीय सोपान महाराज नाही का त्यांचं या ठिकाणी आभार. कालवारच्या आमच्या सुचित्राताई त्यांनी तर सप्त्यापासून त्यांच्या गावात परमार्थ दोघा नवरा बायकोने खूप परमार्थ वाढवण्याचा प्रयत्न केला नाही का. म्हणून तुमचाही आभार. खारबावच्या आमच्या कुसुमताई कालवाराच्या आमच्या ताई 2 ननंदा माझ्या या गावात आहेत. दोघीही बिचारा हार घेऊन आल्या. तुमच्या दोघींचाही या ठिकाणी आभार. आमचे मनोहर मामा असतील रमेश मामा असतील सगळ्यांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय